हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, लास्टपर्यंत नक्की बघा. तर मी आज करणार आहे मेकअप. तर कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी प्रोडक्टमध्ये मी कसा मेकअप करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मी तोंड धुवून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर. तर फेसला सगळ्यात आधी चांगलं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. तर त्यानंतरनं मी वॉटरप्रूफ पॅनकेक लावणार आहे, कारण की मला फाउंडेशन वगैरे आवडत नाही. तर मी नॉर्मली पॅनकेकच यूज करते. तर थोडंसं पाण्यामध्ये स्पंज बुडवून त्यानंतरनं तो पॅनकेक फेसला अप्लाय करायचा आहे. तर डेली मेकअपसाठी थोडासाच अप्लाय करायचा, आणि जर लग्न कार्य वगैरे असेल तर थोडासा जास्त, म्हणजे हॅवी मेकअप करण्यासाठी थोडंसं जास्त घ्यायचं आहे. तर मी लावून घेते. तुम्ही बघतच असाल की जसं जसं मी लावत आहे पॅनकेक, तर तसं तसं ते सुकत आहे. सुकल्यानंतरनं त्याचा ग्लो दिसत आहे, आणि जितका वेळ जास्त होईल त्यानंतरनं आपोआप ग्लो यायला लागतो फेसला. तर तुम्ही लास्टला बघतानाच माझ्या फेसला किती ग्लो आलेला आहे. त्यानंतरनं मी आता आयब्रो फिल करणार आहे. त्यासाठी मी माहेराचं काजळ घेतलेलं आहे बर्ड्सने. ते व्यवस्थित असं लागतं. तर तुम्ही कशाने लावता ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर मी बर्ड्सने लावते. मायराचं काजळ आहे ना, ते बर्ड्सने लावते. तर छान असं फील होतं आयब्रोज. तर मी काय आयब्रो केले नव्हते, तरी पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी फील केलेले आहेत. तर छान असे आयब्रो फील करून झालेले आहेत माझ्या आता. त्यानंतर मी टिकली लावून घेते, कारण की माझं कपाळ खाली खाली दिसत होतं. ते मला चांगलं काय वाटत नव्हतं. तर आता खूप छान दिसते टिकली लावल्यानंतरनं. त्याच्यानंतरनं मी आता काजळ लावते. मला काही काजळ लावायला आवडत नाही, पण व्हिडिओ बनवण्यासाठी मी थोड्या वेळासाठी काजळ लावलं, तुम्हाला दाखवण्यासाठी माझा मेकअप. तर मी दोन्ही डोळ्यांना काजळ लावून घेतलेला आहे. तर त्यानंतरनं मी आयलाइनर लावून घेते. तर मायरा माझ्याकडं बघत होती की मी कशी मेकअप करते, नाही का. तिच्यासमोर मी कधी मेकअप करत नाही. तर ती माझ्याकडे बघत होती, मम्मा काय करते आहे. तर मी आयलाइनर व्यवस्थित असं लावलं, आणि मला बारीकच आवडतं आयलाइनर लावायला, तर मी बारीकच लावलं. तर त्याच्यानंतर मी लावते लिपस्टिक. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलं होतं. तर मी पर्पल कलरचं शेड घेतलेला लावायला. तो खूप छान दिसतो, मला खूप आवडतो, म्हणून मी तोच घेतला आणि लावला. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे माझे लिप्स. तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर त्यानंतर आता मी लावते ग्लिटर. तर मी ग्लिटर काय यूज करत नाही, पण मी आणलं होतं असं लग्न कार्याला वगैरे जाताना. तर मी थोडंसं नाकाला लावलं, थोडंसं त्यानंतरनं गालाला लावलं थोडंसं त्यानंतरनं मी थोडंसं डोळ्यांना पण लावलं. तर ते खूप छान दिसत होतं. तर फर्स्ट टाईम मी ट्राय केलं. तुम्हाला कसं वाटतं आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा मला. तर मी डेली तर मेकअप करत नाही, पण असं कधी काय थोडंसं घरातलं फंक्शन असेल तेव्हा मी असाच मेकअप करते. आणि हेवी मेकअप मी म्हणजे लग्न कार्याला जाताना बाहेर करते. तर माझा जुगाड मी केला. तर मी लिपस्टिकचं सिंदूर बनवलं आणि लावलं, कारण की माझं सिंदूर सुकलं होतं. तर फायनल माझं लूक झालेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटतो आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर तुम्ही माझं पूर्ण लूक बघा, मी कशी दिसते. तर तुम्हाला दिसत असेल की माझ्या तोंडावरती किती ग्लो आला आहे. तर खूप छान वाटत होतं मेकअप केल्यानंतरनं. तर माझा फायनल लूक झालेला आहे. तुम्हाला कसा वाटतो ते नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि भरभरून प्रेम द्या. बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.